आम्ही फिरायला गेलो होतो कर्नाटकामध्ये. त्यावेळेला पाण्याची बॉटल जेव्हा आम्ही घेतल्या तेव्हा तिथला एक ॲड्रेस बघितला. त्याच्यावरून आम्ही जवळ एक प्लांट होता, तर प्लांट बघायला आम्ही गेलो आणि त्या प्लांट बघितल्यानंतर आम्हाला वाटलं की ह्या टाईपच्या बिझनेसमध्ये आपल्याला उतरायला काही हरकत नाही. मग त्याच्यावरती आम्ही थोडाफार रिसर्च केला, इकडे तिकडे लोकांना विचारलं, थोडा इंटरनेटवरनं काढला आम्ही डिटेल काढून. आणि नंतर त्यावेळेला आम्हाला धर्मानंदनचा डिटेल्स मिळाले आणि त्याच्यानंतर आम्ही धर्मानंदनबरोबर कॉर्डिनेट करायला सुरुवात केली. कुठलाही नवीन बिझनेस सेटअप करायच्या वेळेला तुम्हाला त्याचं नॉलेज हवं असतं आणि ते नॉलेज आम्हाला धर्मानंदनच्याकडनं भरपूर प्रकारे मिळालं. पहिली गोष्ट फायनान्सपासून सुरुवात केली, नंतर कुठल्या मशीन लागतात, कशा लागतात, पाण्याची टेस्ट कशी असते, पाणीचे बॉटल्स कशा बनवल्या जातात, डायचं लागणार, सगळ्या गोष्टीच्या सगळ्या डिटेल आमचं वर्किंग धर्मानंदनबरोबर झालं. त्यांच्याकडनं आम्हाला चांगला सहयोग मिळाला. नाही, आम्ही बऱ्याच कंपन्यांचं मी वर्किंग बघितलं, चेक केलं. काहींकडे फिलिंग मशीन्स होत्या, काहींच्याकडे पेट ब्लोईंग मशीन्स होत्या, काहींच्याकडे जार फिलिंग मशीन्स होत्या. पण एकाच कंपनीकडे सगळा सेटअप मिळणं फार कठीण होतं. तर त्या हिशोबाने आम्ही धर्मानंदबरोबर कॉर्डिनेट केलं. आम्हाला कळलं की एकाचकडनं घेतल्यानंतर किती फायदे होऊ शकतात आणि आम्ही घेतलेल्या डिसिजनवरती त्याच्याबद्दल आम्ही खुश आहोत. मार्केटिंगचा बेसिकली आम्हाला बऱ्यापैकी माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असल्यामुळे आणि त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला मार्केट सेटअप करायला लागतं, म्हणजे कुठल्या मार्केटमध्ये कुठलं प्रोडक्ट चालतं, काय चालतं, ह्याच्यावरती आम्ही ज्या रिसर्च करत होतो, तर ते रिसर्च करताना आम्हाला त्यांनी बरंच हेल्प केलं. आणखी तेव्हा आम्हाला कळलं की कुठल्या मार्केटमध्ये कुठलं प्रोडक्ट चाललं जातं, अर्धा लिटर चालतं, 250 ग्रॅम चालतं, 1 लिटर कुठे चालतं, 5 लिटर कुठे चालतं. त्या हिशोबाने मग आम्ही वर्किंग व्यवस्थित केलं आणि त्याचा आम्हाला आता फायदा होतो आहे. आता आम्हाला लायसन्स मिळून जवळजवळ 5-6 महिने झालेले आहेत आणि आमच्याकडे हा पहिला सीझन आहे आणि आता आम्ही बऱ्यापैकी 6 ते 7,000 बॉक्सेस महिन्याला विकतो. आणखीन आता मेन सीझन मिळाल्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी ह्याचा आमच्या अनुभवाचा आणि आमच्या मार्केटिंग केल्याचा आम्हाला त्याचा फायदा होणार आहे. धर्मानंदच्या मशीन खूप चांगल्या आहेत. आणखीन मशीनबरोबर दिलेला सपोर्ट तो फार महत्त्वाचा असतो. नुसतं मशीन विकून बरेच जण देऊ शकतात, पण त्याला दिलेला सपोर्ट, त्याला लागणारा टेक्निकल नोहाव, नंतर स्पेअर पार्ट्स, आणखीन वेळोवेळी आम्ही कुठल्याही मशीनचे काही प्रॉब्लेम्स आले तर आमच्या टेलिफोनिकली त्यांनी आम्हाला सॉल्व्ह करून दिल्या आहेत. जर काही कारणे झाल्या नाही सॉल्व्ह तर 12 तासाच्या आतमध्ये त्यांचा माणूस इथे पोचतो. ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याच्यामुळे आमचा कधी प्लांट थांबला नाही किंवा कधीही आम्हाला त्याचा त्रास झाला नाही. आम्हाला इथे बेसिकली पाणी मिळतं ते MIDC वाईचं मिळतं. हा आमचा रॉ वॉटरचा आहे. आणखीन त्याच्यानंतर जे फिल्ट्रेशन केल्यानंतर जे आम्ही बिसलरीची क्वालिटी जी आहे त्या क्वालिटीच्या टक्करमध्ये आम्ही सध्या पाणी देऊ शकतो आहे आणि याला कारण फक्त प्लांटचं जे क्वालिटी जी आम्हाला धर्मानंदन दिली आहे त्याच्यामुळे आहे. त्यांचे सर्व्हिस मी सांगितल्याप्रमाणे 12 तासाच्या आतमध्ये त्यांचा माणूस जर गरज पडली तर पोचतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला टेलिफोनिकली त्यांचा टोटल टीम, म्हणजे त्यांची एक माणूस त्यांची टोटल टीम, म्हणजे त्यांचे डायरेक्टर्सपासून बाकी त्यांचे टेक्निशियन्स म्हणा, इंजिनियर्स म्हणा, ते यांचा एवढाच चांगला सहयोग आहे की जेणेकरून आम्हाला छोटे जे प्रॉब्लेम्स आले तर ते फोनवरती सॉल्व्ह करतात. मेजर आम्हाला काही इश्यूज आले तर ते लगेच 12 तासाच्या आतमध्ये आमच्याकडे उभे राहतात आणि आम्हाला सपोर्ट देतात. बरेच वेळेला प्राईज हा फॅक्टर पकडला करू नये, कारण जर तुम्ही चांगली प्राईज दिली असेल तर त्याच्या बाकीच्या गोष्टी पण मिळतात. त्यामुळे आम्ही प्राईजच नुसता फॅक्टर बघितला नव्हता, त्याच्याबरोबर मिळाला हा टेक्निकल सपोर्ट किंवा त्यांचा बाकीच्या BIS लायसन्स काढायला, लॅब सेटअप करायला, नंतर लॅबला लागणारे ट्रेनिंग, या सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्याच्यावर मिळाल्यामुळे आणि ते बऱ्यापैकी आम्ही एक्सेप्ट केलेलं आहे की आम्हाला त्यांचा सपोर्ट मिळाला. त्याच्यासाठी आम्ही 100 ते 125 किलोमीटरच्या रेंजमध्ये आम्ही सध्या प्रोडक्ट विकतो आहे. मी सध्या माझा सेटअप आहे वाईमध्ये, त्यामुळे आम्हाला टुरिस्ट, हायवे, आणखीन कोकण बेल्ट ह्या 3-4 गोष्टी आमच्या आजूबाजू असल्यामुळे आम्ही 100 ते 150 किलोमीटरच्या रेंजमध्ये आम्ही विकतो, कारण त्याच्या पलीकडे लॉजिस्टिकली वायबल होत नाही. फ्युचर टार्गेट असं आहे की ह्या मार्केटची रिक्वायरमेंट आहे की सोडा बॉटल्स, छोट्या बॉटल्स असतात त्या, नंतर ज्युसेस वगैरे असतात किंवा आपला काला कट्टा टाईप किंवा ऑरेंज ज्यूसेस वगैरे, हे छोट्या 200-250 ग्रॅमच्या 250 mlच्या वगैरे बॉटल्स चालतात बऱ्यापैकी या मार्केटमध्ये. त्या मार्केटमध्ये आम्हाला उतरता आलं तर खूप चांगलं होईल, कारण ह्या मशिनरी